अर्धवट व्हिडिओ टाकून रोहित पवारांनी जनतेची दिशाभूल केल्याचं मेघना बोर्डीकर म्हणाल्यात। मंत्री मेघना बोर्डीकरांनी खरं तर रोहित पवारांवर हा आरोप केलाय। योजनेसंदर्भात टाळाटाळ होत असल्यास कसं खपवून घेणार असाही सवाल बोर्डीकरांनी केलाय। तर काल मी जे वक्तव्य केलं होतं तो त्रागा होता असंही स्पष्टीकरण मेघना बोर्डीकरांनी दिलंय। किती भरपूर असं सालगड्यासारखं कोणाचं काम केलं ना, याद राहा की मेघना बोर्डीकरचा शब्द आहे, कानाखाली खालीला असा बिलकुल चालणार नाही काय असे पकडे पगार कोण देते? हा त्यातलं चमचगिरी बिलकुल चालणार नाही। आत्ताच्या आत्ता बडतप करून टाकेल सांगते। चमचगिरी कोणाची करायची नाही, याद राहा। काय इथं कारभार करतो मला माहिती नाही का? उत्तम मी शिव मॅडमला तिथं बोलवलंय, हमाली करायची ना, सोडून दे नोकरी। रोहित पवार जे आमदाराला नीट बोलण्याच्या कानाखाली घालेल असं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस अधिकाऱ्याला म्हणणारे रोहित पवार, पण काल जे मी काही वक्तव्य केलं तो माझा राग होता, त्रागा होता। विधवा मोलमजुरी करणाऱ्या महिला तिथं माझ्याकडे आल्या आणि सांगितलं की हा ग्रामसेवक म्हणतो सरपंचाच्या घरी जा, पैसे मागतो, असं कर तसं कर, आमचा छळ करतो, आम्हाला त्रास देतो। मग मी काही त्याची पूजा करायला पाहिजे का? मला रोहित पवारांना सांगायचंय, अर्धवट व्हिडिओ पोस्ट करून राज्याच्या जनतेची दिशाभूल तुम्ही करू नका। प्रत्येक योजना गरजूंपर्यंत पोहोचवणं आणि त्यामध्ये टाळाटाळ होत असेल तर हे असं कसं खपून